नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या आज सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2026 मधील 26 जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की कोणाला समजा ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यांनी आताच तयारीला लागायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये जो काही आपल्याला लागणारा चारा आहे त्या संदर्भात आजचा विषय असणार आहे. तर आता सध्या तुरी काढणं चालू आहे. तुरी याच्यानंतर हरभरा राहील. तर आता काय करायचं, ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यांनी सध्या भुसकट तुरीचं हरभऱ्याचं भुसकट स्टॉक करून ठेवायचं, कारण की पावसाळ्यामध्ये झडग्या पाण्याचं आपल्याला कामी येईल. त्याच्यासाठी हे बघा, आता भुसकट भरणं चालू आहे. हे गोणीनं भरायचं भोतामध्ये आणि आतमध्ये आपल्या रूममध्ये नेऊन टाकायचं आहे. तर परत आपण एक ट्रॉली मागितलेली आहे, ती पण आता 2-3 दिवसामध्ये आणणारच आहोत. ते काढायचं राहिलेलं आहे. समोरचं खोडेपुरीच्या शिवारामध्ये घेतलेलं आहे आपण एक ट्रॉली. सध्या काही समजा त्यांचं चाललं मागं पुढं, पण यावर्षी इतकं अवघड झालं मित्रांनो या साऱ्याचं. जे तुरीचं भुसकट आहे तर हे पूर्ण जेवढे शेतकरी आहेत, समजा 1 एकर 1.5 एकर कोणाकडे असेल तर ते डायरेक्ट म्हणजे हार्वेस्टरनं काढत आहेत. हार्वेस्टरनं काढत असल्यामुळे इतकी नुकसान होऊन राहिली की शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये येईना की आपल्या जनावरांना चारा लागतो खायला. आज शेळ्या असो, गाय बैल असो, काही असो, पण त्यांना हा चारा खूप म्हणजे आवडीनं खातायत जनावरं. पण आता विषय असा झाला, कोणाला पण कामाचं कंटाळा येऊन राहिला, त्याच्यामुळे डायरेक्ट काय करते, शॉर्टकटमध्ये हार्वेस्टरला जाऊ गेले तर म्हणतात 2,000-3 हजार रुपये. पण एक 2-3 तासामध्ये लगेच काढणं होतं, मोकळे होते. अशा हिशोबानं सर्व शेतकरी आता ज्यांच्याकडे 1-1.5-2 एकर तूर आहे ते डायरेक्ट हार्वेस्टरनं काढत आहेत. तर आता बघितलं मी 1-2 विचारून, पण म्हणलेले आता काय गॅरंटी वाटत नाही. कारण काय व्हावं लागलं, कोणी हार्वेस्टर जवळ आलं की लगे हार्वेस्टरनं काढून घ्यायला. फक्त आता कोणत्या शेतकऱ्याकडे आहे ज्यांनी पाटे आता समजा पराठीमध्ये घातलेले सरकीमध्ये, तर आपण कसं माझा पाटा घातला होता, ज्यांनी असे 2-4 पाटे घातलेले त्यांचंच सध्या त्यांच्याकडं तुरी आहेत, तेच मशनीनं काढत आहेत. समजा हातानं कट करून मशनीनं काढत आहेत. तर असं इतकं अवघड झालेलं आहे की म्हणजे काही दिवसानं जनावरांना चारासुद्धा राहतो का नाही काय माहीत, असे प्रश्न पडलेला आहे. मित्रांनो, माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे, आता तुम्हाला सध्या संधी आहे. तुम्हाला जर समोर शेळी पालन पावसाळ्यामध्ये ठेवायचं असेल, पावसाळ्यामध्ये तुमच्याकडे शेळ्या असेल, तर तुम्ही आता सध्याच सुरुवात करायला पाहिजे. तुरीचं भुसकट जमा करायला पाहिजे. त्याच्यानंतर हरभऱ्याचं भुसकट असतं, हरभऱ्याचं भुसकट, कडबा वगैरे. आता हे बघा, मी पावसाळ्याची तयारी अगोदरच करून ठेवलेली. ते तुरीचं भुसकट तुम्हाला दाखवलं मी, ते भरवणं चालू आहे. काल आपण तूर काढलेली मशनीतून. आणि हे जे ज्वारी दाखवतो मी तुम्हाला, ही ज्वारी आपण शेळ्यांच्या म्हणजे पावसाळ्यामध्ये कामी येईन याच्यासाठी आपण काय करणार, ही थोडी वाढली अजून की याला डायरेक्ट उपटून घेणार. उपटून घेतल्याच्यानंतर याच्या मस्त पेंड्या बांधणार. पेंड्या बांधून वाटल्यास तर उन्हाळ्यामध्ये याची कडबाकुट्टी करून आणणार. कुट्टी करून आणून हे आपल्या घरामध्ये साठवणार आहे. कारण की पावसाळ्यामध्ये इतकं झडग्या पाण्याचं हे इतकं कामी येतं आहे हा चारा, की त्यावेळेस आपल्याकडं काही जरी नसेल हिरवा चारा, तरी पण आपण हा सुक्या चाऱ्यावर आपण पावसाळ्यामध्ये शेळी पालन करू शकतो. आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. फक्त हा चारा आपल्याकडे असणं योग्य म्हणजे गरजेचं आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, आता सध्याच तुम्ही तुरीचं भुसकट असो, हरभऱ्याचं असो, हे जमा करून ठेवा. कोणाकडं सोयाबीनचं भेटलं तर सोयाबीनचं पण थोडंफार त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करा. त्याच्यानंतर आता काय होतं, भुईमुगाचे उन्हाळ्यामध्ये भुईमुगाचे वेलं पण विकत भेटतात, ते पण घेऊन तुम्ही स्टोअर करू शकता, जमा करून ठेवू शकतात. विकत भेटले तरी घेऊ शकतात. कारण की भुईमुगाचे वेलं पण इतके आवडीनं खातात शेळ्या. थोडंफार जर टाकलं त्यांना तर पाणी पितात भरपूर, कारण ते खारट लागत असतात. त्याच्यामुळं ते पण चांगलं आवडीनं खातायत. अशा पद्धतीनं तुम्ही चाऱ्याचं समोरचंच नियोजन आज केलं तर तुमच्या शेळ्याला समोर पावसाळ्यामध्ये अडचण येणार नाही. कसं होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला पावसाळा लागतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण हा चारा स्टोअर करून ठेवला असतं तर जमलं असतं, आपण भुसकट जमा करून ठेवलं असतं तर जमलं असतं. त्याच्यामुळं आजच सुरुवात करा. आज तुमच्या आसपास तुरीचं भुसकट कोणाकडे जर असेल
तर विकत घेऊन ठेवा. एक ट्रॉली घ्यावा. एक समजा ट्रॉली नसली घेणं तुमच्याकडे शेळ्या कमी असेल तर एखादा ते काय म्हणते गोण्या म्हणतात ना आपलं सलीदा गोण्या, तर ते भरून ठेवा. एक गाडी आपली बैलगाडी भरून असं आणून जर तुम्ही स्टोअर केलं तर पुढं तुम्हाला पावसाळ्यामध्ये म्हणजे कुठलीही अडचण येणार नाही. इतकं अवघड झालं चाऱ्याचं काय सांगावं आता. हे बघा आता ही ज्वारी आहे ना, याच्यामध्ये पण इतकं परेशान लावलं डुकरांनी. डुकरं डायरेक्ट कट करून टाकायला लागले. आता जेवढी उरण तेवढी आपली, जेवढी खराब करेन ते करू केली तर मग त्याला विलाज नाही. आता डुकरांना 2-3 दिवस झाले नुसतं कटाकट कट करणं चालू आहे. तर अशा पद्धतीनं माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर, तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये तुमच्याकडे शेळ्या असेल तर चाराचे नियोजन करणं खूप गरजेचं आहे बरं. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला झडगं लागेल, पाऊस सुरू होईल, 2-3 दिवस पाऊस असेल, त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येतं की बाबा आपण चारा स्टोअर करून ठेवला असता तर जमलं असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सांगतो की तुम्ही चाऱ्याचं नियोजन आतापासून करून ठेवा. समोर आपल्याला चारा ऐन वेळेवर कोणी देऊ शकत नाही. आणि यावर्षी इतकं अवघड झालं, ज्वारीचा कडबा हा म्हणजे कोणाकडेच नाही, ज्वारीच नाही. आता हे बघा आमच्या बंधूकडे ज्वारी फक्त पाठीमागे दिसते की तुम्हाला, एवढी ज्वारी आमच्या शिवारामध्ये कोणाकडेही ज्वारी नाही. त्याच्यामुळे यावर्षी ज्वारीचा कडबा पण खूप महाग राहणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर पाण्याचं नियोजन असेल सध्या तर तुम्ही असा कडवळ पण टाकू शकता. कडवळ थोडा तुमच्या कमराच्या वर गेला की तो डायरेक्ट तुम्ही त्याला उपटून एका पाण्यावर येतो तो उपटून डायरेक्ट त्याचं पेंढ्या बांधून तुम्ही ठेवू शकता किंवा कडबाकुट्टी करून ते पण तुम्ही भुसाबरोबर साठवून ठेवू शकता, जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्याला हे काम येईल. अशा पद्धतीनं नियोजन करा मित्रांनो. पुढचं नियोजन अगोदर केलं म्हणजे आपली ऐन वेळेवर परेशानी होत नाही. तर बघा तुमच्या हिशोबानं करा, पण नियोजन करा. शेळीपालन जर योग्य करायचं असेल तुम्हाला तर नियोजन नक्की 100% करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही कमेंट करता पण कमेंट अशी करा की समोरचा व्हिडिओ मला बनवता आला पाहिजे, या विषयावरती तुम्ही माहिती काहीतरी मला प्रश्न विचारजा, जेणेकरून मला त्या विषयावरती समोरचा व्हिडिओ आपला तुमच्यासोबत शेअर करता आला पाहिजे. अशा टॉपिकवरती मला व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही एक तरी कमेंट करत जा. मग मी तुम्हाला त्याच्यापासून काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करत जाईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.